सत्य सत्यजित सत्यजित थांब ना तू कुठे चाललाय थांब प्रिया हे बघ तू तू झोप आता कळ सत्यजित I love you. I love you so much. तू नको जाऊ मला सोडून. थांब. प्लीज बघ तू मला एकटीला सोडून कुठेही जाऊ नको तू इथेच राहा माझ्या बरोबर या तू झोप मला जायला हवं माझा जीव काढून तुझ्या पायाशी टाकला तरी नाही माफ करणार मला प्रिया तो विषय आपल्यात संपलेला आहे तेव्हा तू तू हे बघ हेच आपलं नातं आहे नाही सत्यजित ऐक माझं हे बघ मी कधी पडले ना तर तू माझा आधार आहे आणि जर तू कधी पडलास तर मी तुला सावरी पण हा आधार माझ्याकडून काढून घेऊ नकोस तुझ्या बरोबर कायम राहण्याची स्वप्न मी नाही बघत आता मला फक्त काही क्षण हवेत आणि त्यांच्यासाठी 100दा मरायला तयार आहे प्लीज ते क्षण मला दे ते क्षण मला दे सत्यजित मंजिरीच्या पोटात दुखते मला मंजिरी मायबाप धनी काही तुमच्या राजमालाची अवस्था
वादळ झालं की भूकंप. 2 पायावर घरी जायचं असेल तर आत्ताच निघा पोपटराव. हे माझ्या बापाने माफी मारतो. येतो. मिसेस, ओ माय डिअर मिसेस, पनिशमेंट टाइम सुरू. सत्र दुसरे. देख सकता हूँ मैं कुछ भी होते हुए, नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए, नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए. मधुरा. विहंग, माझी आंघोळ झाली आहे, तू अजून तसंच आहेस. मधुरा, हा होळीचा रंग एवढ्या सहज जाणार आहे? और हम तो इस होली के रंग में और आपके प्यार में ही खो बैठे हैं. शेरो शायरी बाज झाली, आधी आंघोळ करून ये. ठीक आहे, आलोच. ऐक ना, आय एम शुअर होळी खेळण्याच्या आणि भांग पिण्याच्या नादात असून सुद्धा तू प्रिया आणि जिजूंचं जे काही चाललं होतं ते ऑब्झर्व केलं असशीलच. नाही म्हणू नकोस, कारण तिथे जमलेल्या सगळ्यांनी ते पाहिलंय. हो, पण त्यात सत्यजीतची काही चूक नव्हती. प्रिया नशेत झिंगून होती. उलट सत्यजितनी शहाणपणा केला आणि तिला आत घेऊन गेला. आत घेऊन गेले, पुन्हा बाहेर आलेच नाही. मधुरा, तू पुन्हा मूर्खासारखं बडबडतीयस. ठीक आहे, ठीक आहे, मी मूर्खपणा करते, पण जिजू ते तर शहाणे आहेत ना. पुन्हा पूर्वीसारखा मूर्खपणा करू नये म्हणजे झालं. काय झालं? अगं, मी बाबांना मगाशीच आउट हाऊस मध्ये झोपवून आलं. ते ठीक आहे, तू काय काळजी करू नको. त्यांची काळजी नाहीये मला. सत्यजित कुठे आहे? माहिती नाही आई मला. प्रिया प्रिया कुठे आहे? प्रिया, आई प्रियाला भांग चढली, त्यामुळे तिला कोणीतरी रूम मध्ये सोडून आलं. अगं, कोणीतरी म्हणजे नेत्रा. नेत्रा तिला रूम मध्ये सोडून आली. तू आराम कर ना, मी बघतो काय ते. गौरा, विषय टाळू नकोस. देवाने मला सुद्धा डोळे दिले. प्रियाने नशेच्या भरात काय केलं आणि तिला कुणी सावरलं ते सगळ्यांनी बघितलं. मला काही समजतच नाहीये की घरामध्ये आपल्याने
काय तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? नाही कुठे काय. काय ग, काही काम होतं का? नाही, हे घरात कुठे दिसतच नाहीये. होळी खेळून सगळे आपापल्या रूम मध्ये परत आले, पण हे कुठे दिसतच नाहीयेत मला. भाऊजी तुम्हाला काही सांगून गेलेत का? मला मी विहंग. हो. दादा विहंग बरोबर बाहेर गेला असेल. आणि वहिनी इतरही पाहुणे आहेत की. तुमचं काही काम होतं का दादाकडे? नाही, काम असं नाही, पण काही खाल्लं नसेल त्यांनी म्हणून काळजी वाटत होती इतकंच. नाही, तू नको काळजी करूस, मी वाढते ना त्याला, मी आहे ना. तुझा आराम कर जा. तू पण दमली असेल ना. जरा सत्यजितला फोन लावून बघ ना. हो. नाही भाऊजी, काय झालं, होळी खेळतात म्हणून मग ते फोन बेडरूम मध्येच ठेवून गेलेत ना. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन बघून येते त्यांना. मी बघतो ना. मी नाही, अंगणातच जाते, आलेच मी. अगं नाच 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 राधे उडवू या रंग राधे नाच ना. अरे सुनबाई सावकार, साडी पाहिजे पडशीला. काय आज पडणं धडपडणं आम्हाला झोपते, तुम्हाला नाही. काय काय कुणाला शोधताय का? हा, दाद्याला शोधताय? कुक्कू हरवलंय जरूर तुमचं. नवरा शोधताय? तो इथं नाही, वर वर. वर वर म्हणजे? तुम्ही शिकली सवरलेली माणसं. साऱ्या गोष्टी मी तुमच्या ध्यानात येत नाहीत. वर म्हणजे तिकडे स्वर्गा. अरे रंभा, उर्वशी, मेनका त्याच्या भोवतीनं कॅब्र करत असतील. कॅब्र आम्ही तिथेच होतो. हो, पण त्या भाड्या गवऱ्यानं आणून चपला आम्हाला बिछाण्यात. आम्ही पट्टी जमिनार आहे. कुणी बी किती जा म्हटलं ना तरी आमचा तोरा वर. सासू आहे तुम्ही घरात? दोवडीचा रंग बायकून दुखत ना, ती पुण्य लागत. थोडं पुण्य टाकून येऊ तिच्या पदरात. कुठे आहे, कुठं ती आहे? अहो मामांजी, त्या झोपल्यात, त्यांचं डोकं दुखतंय. मायला ढोसली आम्ही, डोसकी हिच दुखते. चला थोडा रंगत लोळून येऊया आणखी. चालू उठले की अंघोळ झाले तुम्हाला. काय एक मिनिट सुनबाई, सत्याला ठेवू नये. त्याची स्वर्गाची सफर संपली ना की तो येईल परतून. आमच्या मुदळकर घालण्याची रीतच आहे ती. आम्ही गावभर किती बी उघड फुंकलं ना, ती परतून येणार ते बायकोच्या कुशीत. अगे माझ्या बापन तेच केलं, मी बी तेच केलं. आता सत्य तेच करतोय. बाप आहे मी त्याचा. आता बापावरच जाणार ना त्याचं पोरग. तो बसू नये सगळे. तो आहे तिकडे स्वर्गात मजा करतोय तर काय.
किती शांत झोपलास. झोपून घे, कारण आता तुझी झोप कायमची उडणार आहे. फालतू टाइमपास करण्यापेक्षा इकडे आत्ताच्या आत्ता माझ्या रूम मध्ये प्रश्न नकोय. सांगितलंय तेवढं कर. आत्ता रूम मध्ये. संशय आणि विश्वासाचा खेळ खेळायला तुला खूप आवडतो ना. पण आता हा खेळ खेळताना जेव्हा बाजू पलटते ना, तेव्हा किती मजा येते हे आता कळेल तुला. मी काय तुला तुझ्या बापाची नोकर? सॉरी, मी काही बघितलेलं नाही. मी काही सांगणार नाही कोणाला. मी हे नौटंकी, दार बंद कर. अगं हे काय आहे प्रिया? काय चाललंय काय? एवढी सगळी माणसं घरात आहेत, काय थेर लावलेत तुम्ही? आता इथे उभी राहून बडबड करण्यापेक्षा खाली जा आणि लवकर मंजिरीला वर पाठव. ती वर आल्यानंतर काय होईल ते? तर जे होईल ना तेच मला व्हायला हवंय. हं? जा. नीच आहे, नीच.